नमस्कार, तर कसे आहात सर्वजण. तर आत्ताच माझा अभ्यास झाला आणि आता म्हणजे मी व्हिडिओ काढते आणि त्या आता तुम्हाला म्हणजे हे म्हणायचं विचारायचं की म्हणजे गेल्या आणि त्याच्या पण अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे जवळजवळ वाक्य दिलेत ना तुम्हाला, ते तुम्ही ना पाठ केलेत का नाही. ज्यांनी पाठ केलं त्यांनी यस लिहा. आणि आज पण मी तुम्हाला 10 वाक्य सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर आपण थोडंसं डिस्कस करू की तुम्हाला म्हणलेलं एक्सरसाइज पाहिजेत का तुम्हाला CBSE बोर्डच्या 5वी आणि 9वीला. तुम्ही सांगा त्याचं उत्तर लवकर लवकर. अजून कुणी सांगितलं नाही, लवकरात लवकर सांगा. तुम्हाला एक म्हणजे सांगायचं एक खुशखबरी. हा का, ही जी झाडं आहेत ना, हे ती ना त्यांचं काय नाही, पण हे जे झाड आहे ना, हा का त्याला फुल आलंय एक म्हणजे कळी. हा का, ह्याला एक कळी आली आणि ही म्हणजे थोडी थोडी अशी उगायला लागली. आणि दुसरं पण आहे आता. हो का, हे अजून काहीच नाही झालं आणि ही उगायला लागली. हा का, तर कशा वाटते तुम्हाला ते झाड आम्हाला सांगा बरं का. ते गुलाबाच्या फुलं छोटं आले, पूर्ण आल्या पण सांगतो तुम्हाला म्हणजे कसं दिसतं ते. नंतर हा तुम्हाला आता मी शब्द सांगणार आहे थोडेसे 10 रोजवानी, आणि ते नक्की तुम्ही ऐका, म्हणा, शिका. ते शब्द तुम्ही ऐका, म्हणा, शिका. कारण की म्हणजे आजकालचे ती तर सांगितले तुम्हाला इंग्लिशचं महत्त्व, त्यामुळे तुम्ही ते शब्द करा. तर आता मी तुम्हाला 10 शब्द सांगणार आहे. तर आता मी तुम्हाला शब्द सांगतो. तुझा गृहपाठ कर. डू युअर होमवर्क. तुझी पुस्तक काढ. टेक आउट युअर बुक्स. अभ्यासावर लक्ष दे. फोकस्ड ऑन स्टडी. पेन व्यवस्थित पकड. होल्ड द पेन प्रॉपरली. वेळेवर अभ्यास कर. स्टडी ऑन टाइम. बरोबर उत्तर लिही. राईट द करेक्ट आन्सर. तुझे पुस्तक उघड. ओपन युअर बुक्स. तुम्ही कुठे काम करता? वेअर डू यू वर्क. मी आत्ताच येत आहे. आय एम जस्ट कमिंग. किती वाजले? व्हॉट इज द टाइम. तर आत्ताच मी तुम्हाला जे वाक्य सांगितले ना, काही 10च होते, ते तर एकदम बेसिक आहेत. ते म्हणजे ते बेसिक वाक्य जर शिकले मग तुम्हाला टफ पण इंग्लिश येणार ना. कारण की छोट्यापासून सुरुवात असते ना. जसं की छोटं तळ, त्याच्यानंतर पाऊस येऊन येऊन ती मोठं होतं आणि ती मोठी मग नदी, समुद्र असंच बनत जातं ना. मग तसंच आहे ना इंग्लिशचं पण. ती अगोदर सोपं असतं, नंतर ते टफ होत जातं. पण जे टफ असतं ना, आपण बेसिक पासून करून केलं असतं ना, म्हणून ते आपल्याला टफच वाटत नाही, ती पण बेसिक वाटतं. आणि आपण तसंच आता अभ्यास करू म्हणजे तुम्ही पण माझ्या बरोबर इंग्लिश शिका. आणि हे जे आता वाक्य सांगितले ना, ते लय बेसिक आहेत. आता तुम्हाला वाक्य सांगितलं, किती वाजले, व्हॉट इज द टाइम. आपण विचारतो ना सहज, किती वाजले ना, व्हॉट इज द टाइम असं विचारू शकतो आपण. त्याला प्रश्न करू शकतो ना, तो प्रश्न आहे ना असं. आणि ना एक होता ना, तू गृहपाठ पूर्ण कर. तुझा गृहपाठ पूर्ण कर. डू युअर होमवर्क. गृहपाठ म्हणजे अभ्यास ना, घरी जे अभ्यास असतो त्याला गृहपाठ म्हणतात ना. तो अभ्यास पूर्ण कर आपण असं सहज म्हणतो ना, तसे ते एकदम बेसिक आहे, रोजच्या बोलण्यातले वाक्य आहेत ना ते. तर तुम्ही मला हे सांगा की म्हणजे तुम्हाला जे काल मी असं छोटे गणपती बाप्पा बनवून दाखवले ना, ते तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा बरं का. आणि मला अभ्यासात टाइम भेटले मग तुम्हाला मातीचं पण बनवून दाखवेल, नक्कीच दाखवेल. म्हणजे मला अभ्यासात टाइम तर भेटणारच आहे असं वाटतंय मला. भेटलं तुम्हाला मातीचा पण गणपती बनवून दाखवेल. तर आज म्हणजे तुम्हाला क्लेचा गणपती कसा वाटला ती मला नक्की सांगा. तुम्हाला त्या क्लेचे गणपती म्हणजे कसं वाटलं ती सांगा म्हणलं. पण म्हणजे तुम्हाला ना असं तो गणपतीमध्ये काही कमी वाटते ती पण सांगा. मग मी त्याच्यामध्ये तसं ॲड करू शकतो ना मी पण. आणि म्हणजे तुम्हाला मी विचारलंय ना, ते एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय तुम्हाला कोणते विषय स्वाध्याय पाहिजे CBSE बरं का. कारण CBSE तुम्हाला खूप उपयुक्त आहे. तुम्ही जरी SSC असं बोर्ड आहे ना, त्याला जरी असलं तरी पण CBSE बोर्डमध्ये त्याची जास्त डीपमध्ये शिकवतात ना. आम्ही जे शिकवलंय ते म्हणजे त्याची तुम्हाला एक्सरसाइज देतो ना, स्वाध्याय देतो ना, म्हणजे तुम्ही फक्त यस किंवा नोच्या ह्याच्यात उत्तर द्या.
जास्त जरी येस असलं तरी म्हणजे आम्ही देतो पण. आणि म्हणजे कारण की तुम्हाला जर असं कळलं नाही तर आमच्यात बघून तुम्ही असं आम्ही तुम्हाला एक्सप्लेन बी करतो ना हे उत्तर कसं काय आलं कमन आलं. त्यामुळे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की ना म्हणजे तुम्हाला ते एक्सरसाइज पाहिजे का. आणि हो का आमच्या इथं तर आता सध्या पाऊस नाही चालू. हो का तुमच्या इकडे पाऊस चालू आहे का नाही ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कोण कोण राहतं ना असं कोकणात तिकडे जास्त पाऊस असतो तसं ते आम्हाला सांगा. आणि हा तुम्हाला एक सांगायचं आहे. आता मी तुम्हाला जे 10 वाक्य सांगितले ना ते नक्की पाठ करा बरं का. कारण की ते वाक्य केलं ना आपण पाठ इंग्लिश शिकणार आहेत, फुल शिकणार आहेत, एकदम परफेक्ट शिकणार आहेत. त्यामुळे तुम्ही ते इंग्लिशचे वाक्य पाठ करा. आणि जे जे करते ना त्यांनी यस लिहा. आणि कालचे ज्यांनी ज्यांनी केलते ना ते पण कमेंटमध्ये यस लिहा. आणि ज्यांना ज्यांना म्हणजे ना कोणत्या विषयात अशी प्रॉब्लेम असेल ना ती पण सांगा. म्हणजे अडचण असेल तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर ते पण सांगा. आम्ही तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन पण देत जातो. जेवढं आम्हाला येईल तेवढं तरी, जेवढं आम्हाला शिकविलं तेवढं. आणि जे आम्हाला कळणार नाही ते आम्ही आमच्या म्हणजे सरांना विचारून तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला पण कळतं आणि आम्हाला पण. आणि हां तुम्हाला हे सांगा बरं हे फुल कसं वाटतंय आमचं गुलाबाचं दाखविलेलं आत्ताचं. हा का कसं वाटतंय सांगा बरं का. कारण की मला तर खूप छान वाटतंय असं छोटे छोटे असं गुलाबाचं फुल ते किती भारी वाटतंय. तुम्ही पण सांगा हे गुलाबाचं फुल कसं वाटतंय. आणि आजचे इंग्लिश वाक्य पाठ करा कारण की ते गरजेचं आहे. ती तर तुम्हाला लई वेळा सांगितले आणि ती सांगायची पण गरज आहे ना. मोटिवेशन पण पाहिजे ना ती करायसाठी. आणि ती तुम्ही करत जावा. जसजसे आता ह्याच्यात असे टफ टफ वाक्य येत जाते ना नंतर नंतर ते तुम्हाला इझीच वाटणार आहेत. कारण तुम्ही बेसिकपासून शिकत चाललायत ना त्यामुळं. आणि तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा म्हणजे कारण की ना मग तुम्हाला ते वाक्य हे ते अख्खं तुम्हाला दिसत जाईल ना. शेअर पण करा म्हणजे दुसऱ्यांना पण कळते ते इंग्लिशमध्ये वाक्य असतात म्हणजे बोलायला कसं शिकायचं ती त्यांना पण कळेल ना. त्यामुळं ह्या चॅनलला फॉलो आणि शेअर पण. आणि हा कालचे छोटे गणपती बाप्पा नक्की म्हणजे नक्की सांगा कमेंटमध्ये कसे वाटले. चांगले वाटले असेल तरी असल्या आणि जर त्याच्यात काही कमी असेल तर काही कमी ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आम्हाला पण कळलं ना आमचं काही ही राहतंय त्याच्यात ॲड करायचं. आणि मग आम्ही ती पण ॲड करतो त्याच्यातलं. आणि तुम्हाला पण सांगतो कसं कसं केलं ते ॲड नंतर ती. आणि हो तुम्हाला म्हणलं आत्ता सध्या पाऊस तर सुरू नाही पण आमच्या इकडे आत्ता सध्या ढगं आलेत. म्हणजे असं आभाळ भरून आले काय माहिती आता येतोय का नाही त्याचं काय सांगतात नाही. तो कधी पण येतो कधी पण जातो कधी पण येतो. रात्रीचं पण दिवस रात्र चालतो कधी कधी येत बी नाही. कधी कधी फार ऊन असतं. हो का आत्ता सध्या इकडे अख्खीकडे असं म्हणजे हो का काळं ढगं आलं तर हो का. आता पाऊस तर काही येणारच असतं वाटतं कारण की काळ्या ढगामधला येतच असतो. पण काय माहिती काळ्या ढग जातात का तिकडं असं जातात ना त्या टर्न होतात ना म्हणजे असं इकडं तिकडं असं फिरतात ना हे होतात ना जातात पण नाही काय माहिती. पण आत्ता सुद्धा तर आभाळ आलं इथं मग काय माहिती होत आहे म्हणजे पाऊस येतोय का नाही. आणि तुमच्याकडे पाऊस चालू आहे का नाही कमेंटमध्ये सांगा. गणपती बाप्पा कसे वाटले ते पण सांगा. आणि हे आजचे जे तुम्हाला इंग्लिशचे वाक्य दिले ना ते नक्की म्हणजे नक्की पाठ करा फॉलो पण करा. म्हणजे तुम्हाला रोज रोजचे इंग्लिश वाक्य पण कळते. आता भेटूया आपण पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तर आत्तासाठी हे व्लॉग इथंच थांबवतो आणि आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर आणि फॉलो आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.